नमस्कार, मी डॉक्टर ईशा. डॉक्टर ईशाच पॅलेटमध्ये आपल्या सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत आहे. आयुर्वेदातील स्वस्थवृत्त हे एक अगदी अनोखं प्रकरण आहे बरं का. म्हणजे ज्याला आजच्या भाषेमध्ये प्रिव्हेंटिव्ह मेडिसिन असं म्हणतात. आजही असं म्हटलं जातं की प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. कधी पण रोग होण्यापेक्षा तो होऊच नये म्हणून आपण काय काळजी घेऊ शकतो हे खूप महत्त्वाचं असतं. आणि हे सांगणारं जगातलं आदिम आणि पहिलं एकमेव असं शास्त्र की जे सगळ्यात पहिल्यांदा सांगतं. शास्त्र ग्रंथ सुरू करण्याच्या आधी पहिले सांगितलं जातं की स्वस्तस्य स्वास्थ्यरक्षणम. हे ह्या आयुर्वेदाचं प्रयोजन आहे की तुम्ही रोग झालं आणि त्याच्यानंतर लोकांना ट्रीट करा असं नाही. लोक समाज निरोगी राहील आणि कसा राहील ह्यासाठी वैद्याने हे प्रयत्नशील असायला पाहिजे असं आयुर्वेदाचं स्पष्ट मत आहे. म्हणून सुरुवात कशाने केलेली आहे की स्वस्थवृत्ताने. आमचे ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की अवघाचा संसार सुखाचा करीणं आनंदी भरेनं तिन्ही लोके. म्हणजेच त्यांची किती उदात्त ही भावना आहे. तशीच आमच्या वैदिक संस्कृतीची सुद्धा हीच भावना आहे की सर्वे संतु निरामयः. म्हणजे सगळे जे काही प्राणीमात्र आहे, सगळं विश्व जे आहे ते निरामय राहावं अशी कामना करून हे आयुर्वेद हा ग्रंथ जो आहे तो सुरू झालेला आहे. आणि त्याच्यामधील त्या आयुर्वेदातील स्वस्थवृत्तामध्ये दिनचर्या, एक वैशिष्ट्यपूर्ण दिनचर्या आयुर्वेदाने सांगितलेली आहे, ज्याला आपण म्हणू शकतो की डेली रुटीन. आणि ते कसं आपल्याला ठेवता येईल की जेणेकरून तुमचं आरोग्य अबाधित राहील, तुम्हाला रोग होणार नाहीत. आणि त्याच्यातलं एक वैशिष्ट्यपूर्ण प्रोसिजर किंवा प्रक्रिया जी सांगितली आहे करायला ती म्हणजे की नस्य रोज करावं. तर आज ह्या नस्याचे चमत्कारिक फायदे आज आपण बघणार आहोत. तर नस्य म्हणजे काय हो? तर नस्य म्हणजे नासायाम प्रणीयमानम औषधम नस्यम. म्हणजे नाकाच्या द्वारे जे औषध दिलं जातं ते म्हणजे नस्य. म्हणजे नाकात टाकायचं औषध. पण नाकात औषध का टाकायचं? जर आपल्याकडे तोंड हा रूट असताना म्हणजे तोंडातून औषध आपण घेतोच की, मग नाकातून वेगळं टाकण्याचं काय कारण आहे? त्याचं कारण नासा ही शिरसो द्वारम असं सांगितलंय की नाक हे शिराचं, शिर म्हणजे काय, मस्तिष्क, डोक्याचं द्वार आहे, मेंदूचं द्वार आहे. नाकाचा आणि मेंदूचा जवळचा संबंध आहे. आणि मग हे जेव्हा तुम्ही नाकामध्ये जे औषध टाकतात ते मेंदूच्या सेंटर्सपर्यंत जातं आणि तिथून ते काम करतं. कारण मेंदू हा तुमच्या शरीराचा एक प्रकारे राजा आहे. सगळा कंट्रोल जो आहे तो त्या मेंदूकडे आहे. म्हणून तुम्ही जेव्हा त्याला ॲक्टिवेट करतात तेव्हा पोटातून घेतलेलं औषध हे जास्त चांगलं काम करतं. नस्याचं कार्य कसं होतं हे सांगताना आयुर्वेदशास्त्र सांगतं की नाकात जेव्हा तुम्ही औषध टाकतात तेव्हा ते तिथले जी त्वचा असते नाकाच्या आतली श्लेष्मल त्वचा, तिथून ते शोषलं जातं. तिथून ते डोक्याच्या मध्यभागी जाऊन पूर्ण डोक्यामध्ये म्हणजे त्या नसांमधून ते शिरांमधून ते सगळीकडे पसरतं. त्याचप्रमाणे त्यामुळे तेथील आजार ते कमी करतं म्हणजे डोक्यातील. त्याचप्रमाणे ते नाक, कान, घसा, डोळे इथे सुद्धा जे काही आजार असतात, म्हणजे आजच्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर ENT आणि ऑफ्थॅल्मॉलॉजी याच्यामध्ये येणारे जे काही आजार आहेत ते आजार बरं करण्यास मदत करतं. तर मग ह्या नस्याचे अनोखे लाभ सांगताना ग्रंथकार लिहितात की घनोन्नत प्रसन्नत्वक स्कंध ग्रीवास्य वक्षसः सुगंधी वदना स्निग्ध निस्वनो विमलेंद्रियः निर्वलीपलितव्यंग भवेयुर नस्यशीलिनः. म्हणजे काय की तुमची त्वचा टवटवीत आणि प्रसन्न होते ह्या नस्य नियमित केल्याने. दुसरं म्हणजे की तुमचे इंद्रिय जे आहेत ते विमल राहतात, निर्मल राहतात, मलरहित राहतात. सुगंधी, वदन हे सुगंधी होतं. सुगंधी म्हणजे काय की ज्यांच्यामध्ये बॅड ब्रीदिंगचा जो त्रास असतो किंवा तोंडाला घाण वास येतो काही लोकांच्या, त्याला बॅड ब्रीदिंग किंवा हॅलिटोसिस असं म्हणतात. तर त्यांच्यासाठी हे औषध म्हणून काम करतं. तर तो मुखाचा जो दुर्गंध आहे तो घालवण्याचं काम करतं. घन उन्नत त्यांनी सांगितले की स्कंध म्हणजे खांदे, ग्रीवा आणि वक्ष म्हणजे मान आणि छाती आणि खांदे हे सगळे तुमचे भरल्यासारखे होतात, म्हणजे व्यवस्थित भरतात आणि
ते वाकत नाहीत. म्हणजे थोडक्यात काय की जेव्हा तुम्हाला वाक येतो तेव्हा समजायचं की वृद्धत्व, आणि जेव्हा तुम्ही ताठ बसतात त्यावेळेस तुम्ही समजायचं की तुम्ही तरुण आहात. त्याच्यामुळे खांदे खाली पडणं, मान खाली पडणं, तुम्ही वाकणं हे वृद्धत्वाचं लक्षण आहे आणि ते येऊ देत नाही. आणि अजून सगळ्यात इंटरेस्टिंग म्हणजे की त्वचा जसं सुंदर करतं तर त्वचेला टायटनिंग जो इफेक्ट आहे ना, घन म्हणजे काय की एखादी गोष्ट टाईट करणं, हा जो इफेक्ट आहे हा त्वचेला ते देतं. म्हणजे लूज पडणे किंवा सॅगिंग होणे त्वचेची हे होत नाही. दुसरं निर्वली पलित व्यंग, म्हणजे की वलीपलितचा अर्थ काय होतो की रिंकल्स किंवा सुरकुत्या पडणे, आणि त्या पडत नाहीत किंवा नष्ट होतात. आणि व्यंग, व्यंग म्हणजे वांग. आयुर्वेदामध्ये व्यंगाचा अर्थ म्हणजे आपल्या साध्या भाषेतला चेहऱ्यावर पडणारे वांग, काळे डाग हे नष्ट होतात. इतकं सुंदर हे नस्याचे अनोखे चमत्कारिक उपयोग आहेत. मग आता रोज नस्य करणार ना? थांबा, नस्य करणार, पण ते कसं करायचं, कुणी करायचं, त्याचं पण शास्त्र आहे ना, तर ते आपण समजून घेऊयात. तर नस्य हे कुणी करावं? तर प्रतिमर्श नावाचं नस्य सांगितलंय ते सगळ्यांनी करावं. आजन्म मरणम शस्तम प्रतिमर्शस्तु बस्तिवत असं सांगितलंय की तुम्ही अगदी आजन्म म्हणजे जन्मापासून मरणेपर्यंत, म्हणजे आबाल वृद्धांपर्यंत सगळेजण हे करू शकतात. याला प्रतिमर्श नस्य असं म्हटलंय. आता ह्या नस्याचे वेगवेगळे प्रकार आहेत की प्रतिमर्श नस्य, मर्श नस्य, विरेचन, शमन नस्य, बृहण नस्य. तर ह्याच्यामधलं जे मर्श नस्य आहे ना, हे पंचकर्माचा भाग आहे. पण प्रतिमर्श नस्य हे तुम्ही घरच्या घरी करू शकतात. मर्श नस्य म्हणजे जास्त प्रमाणामध्ये जास्त तीक्ष्ण किंवा उग्र औषधं टाकून करायचं असतं. त्याच्यामुळे त्याला अर्थातच तज्ज्ञांची गरज असते. ते तुम्ही एक्सपर्टच्या देखरेखीखाली पंचकर्म सेंटर्समध्ये जाऊनच केलं पाहिजे, कारण त्याला पूर्वकर्म लागतं, पश्चातकर्म लागतं, म्हणजे प्री ऑपरेटिव्ह, पोस्ट ऑपरेटिव्ह हे गरजेचं असतं. पण प्रतिमर्श नस्य हे घरच्या घरी सगळेजण करू शकतं. मग आता हे कुणी कुणी करावं? तर मी जसं सांगितलं की सगळे करू शकतात. मग आजन्म मरण म्हणजे जन्मापासून, म्हणजे अगदी लहान 10 दिवसाच्या बालकांनी पण करावं का? माझं 10 दिवसाचं बाळ आहे मॅडम, मग त्याला करू का? किंवा 10 महिन्याचं बाळ आहे, असे प्रश्न मला बऱ्याच स्त्रिया मेसेजेसमध्ये, कमेंट्समध्ये विचारतात. तेव्हा मला असा प्रश्न पडतो की इतक्या लहान बाळांना आम्ही बघितलेलं पण नाही आहे, तर न बघता तर ॲटलिस्ट 5 वर्षापर्यंतच्या मुलांना आम्ही कुठलंही रेकमेंडेशन करू शकत नाही. आणि तुम्ही सुद्धा कुठलेही उपाय हे विचारूनच केले पाहिजे, कन्सल्ट करूनच केलं पाहिजे, समोर दाखवूनच केलं पाहिजे. मग कन्सल्ट करा म्हणजे मलाच असं नाही, तुम्ही कुठल्याही वैद्यांना कन्सल्ट करू शकतात. पण कुठलेही उपाय करताना लहान मुलांमध्ये तरी पहिले विचारलं पाहिजे. बाकी त्याच्या पुढचे जे मुलं आहेत ना, त्यांना तुम्ही बिंदास्त नस्य वगैरे हा प्रकार सगळ्यांना करू शकतात. आणि मोठी माणसं तर करूच शकतात, त्यामुळे सगळेच जण करू शकतात. पण त्याला अपवाद आहेत की जेव्हा तुम्हाला सर्दी होते, जेव्हा व्हायरल इन्फेक्शन होतं किंवा तिथे सायनसायटिस झालेला असतो, सर्दी भरलेली असते, त्यावेळेस नस्य ते 8 ते 15 दिवस जेवढा ताप असतो, सर्दी असते, तेव्हा करायचं नाही. बाकी तुम्ही ते सोडून रोज करू शकतात. आणि दुसरं म्हणजे की जे ॲलर्जिक शिंका ज्यामध्ये असतात किंवा सायनसायटिसचे जे लोक असतात ना, की ज्यांना सायनसचा त्रास आहे, ॲलर्जिक शिंकांचा त्रास आहे, कायम ते सायनसेस भरलेले असतात, नोज कायम ब्लॉक असतं, म्हणजे नाक कायम चोंदलेलं असतं, अशा लोकांनी मात्र कन्सल्ट केल्याशिवाय किंवा विचारल्याशिवाय, दाखवल्याशिवाय हे नस्य प्रतिमर्श जरी म्हणजे रोज करायचं जरी असलं तरी ते करू नये. आणि मग त्याच्या ज्या अवस्था असतात त्यानुसार ते आपल्याला तपासून ते ठरवता येतं. पण बाकी सगळे लोक, हे लोक सोडले तर बाकी सगळी लोक हे रोज नस्य, प्रतिमर्श नस्य करू शकतात. मग ते कसं करायचं, त्याची प्रोसेस काय? अगदी सोपी आहे. तुम्ही रोज 2-2 थेंब नाकामध्ये हे औषध टाकायचं. औषध कुठलं टाकायचं आहे त्याचं मी मार्गदर्शन पुढे करतेच आहे. तर 2-2 थेंब हे औषध कधी टाकायचं? तर सकाळी अंघोळीनंतर तुम्ही टाकू शकतात, पण प्रॅक्टिकली हे शक्य होत नाही लोकांना, म्हणून मी रेकमेंड करते माझ्या पेशंट्सना की तुम्ही रात्री झोपताना 2-2 थेंब नाकामध्ये नस्याचे जरूर टाका. टाकताना मान पूर्णपणे अशी मागे जाऊ द्यायची, 2 थेंब टाकायचे, पुन्हा मान पूर्ववत करायची. आणि ते नस्य जे आपण टाकतो ते बऱ्याच वेळा घशामध्ये येतं, कारण ते पॅसेज आतून इंटरलिंक्ड असतात, नाकाचं आणि घशाचे पॅसेज, त्याच्यामुळे ते घशामध्ये येणार आहे. पण मग ते तुम्ही खाकरून काढून किंवा थुंकून पुन्हा चूळ भरून
झोपायचं. तर हा इतका सोपा विधी आहे रोजचं प्रतिमर्ष नस्य करण्याचा. आता पुढचा एक इंटरेस्टिंग पार्ट की कुठलं औषध मी रेकमेंड करते माझ्या पेशंट्समध्ये. तर ज्यांना हेअर रिग्रोथ करायची आहे, केसांच्या समस्या आहे, त्यांच्यासाठी मी भृंग्यादी नस्य रेकमेंड करत असते. तर ते सुद्धा रात्री झोपताना 2-2 थेंब नाकामध्ये, नाकपुड्यांमध्ये, दोन्ही नाकपुड्यांमध्ये सोडायचं आणि असं रोज करायचं. प्रतिमर्ष त्याला तेच म्हणले, प्रतिदिन करायचे म्हणून ते प्रतिमर्ष. हे झालं केसांच्या समस्यांसाठी. दुसरं, ज्यांना रात्रीची शांत झोप येत नाही किंवा खूप चंचलता आहे, मन अस्थिर आहे किंवा मेमरी लॉस आपण ज्याला म्हणतो की विस्मरण होतं आहे किंवा लहान मुलांमध्ये कॉन्सन्ट्रेशन होऊ शकत नाही आहे, विशेषतः जी टीनेजर मुलं असतात की ज्यांना अभ्यासाला बसल्यानंतर कॉन्सन्ट्रेशन होत नाही, वृद्धापकाळामध्ये किंवा 40 नंतर सुद्धा गोंधळ व्हायला लागतं, कन्फ्युजन वाढतं, पुढे पुढे 60 नंतर विस्मरण होतं. तर हे सगळं होऊ नये आणि असं जर होत असेल तर मी देते ऐंद्री नस्य. ह्याच्यानी झोपही शांत लागते, मनही शांत होतं. ते सुद्धा असं 2-2 थेंब रात्री झोपताना टाकायचं आहे. त्याच्यानंतर पुढे ज्यांना मान खांदे जखडतात, ज्यांचे दुखतात आणि सर्वायकल स्पॉन्डिलोसिसचा त्रास आहे किंवा फ्रोजन शोल्डर आहे, अशांसाठी मी स्थिरा नावाचं नस्य देते. ते नाकामध्ये 2-2 थेंब सोडायचं रात्री झोपताना. असं जसं मी आधी सांगितलं त्याचप्रमाणे प्रोसिजर करायची. पुढचं एक येतं ते म्हणजे की तुम्हाला जर वर्ण चांगला करायचा असेल तुमच्या चेहऱ्याचा, म्हणजे त्वचा जर उजळवायची असेल, त्वचेवर जर डाग असतील किंवा काळे डाग किंवा पिगमेंटेशन किंवा वांग असेल, तर अशा लोकांसाठी म्हणून मी वर्णनस्य आपलं जे आहे ते रेकमेंड करत असते. हे सुद्धा खूप सुंदर काम करतं त्वचा उजळवण्यामध्ये किंवा त्याचे डाग पिगमेंटेशन कमी करण्यामध्ये. त्यासोबतच बाहेरून लावायला वर्णयोग मी देते. तर अशा प्रकारे नस्याचे सुद्धा आपण वेगवेगळ्या प्रकारच्या औषधींचा अशा प्रकारे वेगवेगळ्या समस्येसाठी उपयोग करून घेऊ शकतो. आता आणि ही जी सगळी मी औषधं सांगते ती कुठे मिळतील मॅडम, असे बरेच जण मला कमेंटमध्ये विचारतात. तर हा जो नंबर इथे डिस्प्ले होतो आहे आपल्या स्क्रीनवर, त्याच्यावर तुम्ही मेसेज करून ऑर्डर करू शकतात किंवा आपली वेबसाईट आहे www.drishaspalette.com म्हणून, त्याच्यावरनं सुद्धा तुम्ही कनेक्ट करू शकतात आणि ऑर्डर करू शकतात. तर तुम्हाला ती सगळी आपली जी काही प्रोडक्ट्स आहेत इशाज पॅलेटचे ते तिथे तुम्हाला मिळतील. ह्या नस्याला अशा प्रकारे समजून उमजून रोजच्या आपल्या दिनचर्येमध्ये जरूर समाविष्ट करा. कारण 1 दिवस 8 दिवस केलं आणि मला फरक पडला असं होणार नाही. याला महिनाभर तरी रोज करावं लागेल आणि मग तुम्हाला फरक कळेल. आणि मग मला हे जरूर कळवा की तुम्हाला काय काय फरक पडला. कमेंटमध्ये जरूर सांगा. तुमच्या कमेंट्स ह्या माझ्यासाठी खरं तर प्रेरणा असतात आणि दुसऱ्यांसाठी सुद्धा ते इन्स्पिरेशन असतं. दुसऱ्यांनाही त्याच्यातून इन्स्पिरेशन मिळतं. अशीच शास्त्रशुद्ध माहिती घेऊन पुन्हा भेटूयात. तोपर्यंत नमस्कार.